ते महत्त्वाची बातमी. साताऱ्यामध्ये ड्रग्ज कारखान्याचं काय झालं? राऊत मुद्दा उपस्थित करतायत. सरकार कुणाला पाठीशी घालतंय असा देखील मुद्दा खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केलाय. मधल्या ड्रगच्या कारखान्याचं काय झालं हे सांगतील का देवेंद्र फडणवीस? त्यातले खरे सूत्रधार कोण आहेत हे देवेंद्र फडणवीसांना माहिती आहे, पण संबंधित मंत्री हे देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर गुडघ्यावर बसले जवळजवळ, आणि देवेंद्र फडणवीस यांनी या ड्रग्सच्या कारखान्याच्या सूत्रधारांना अभय दिलं. भाजपा गुंडांचं राज्य चालवत आहे. मंत्री भरत गोगावलेंचा मुलगा फरार आहे. मंत्र्यांचा मुलगा पोलिसांना कसा सापडत नाही असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केलाय. महाराष्ट्राच्या कॅबिनेटमधील एक मंत्री भरत गोगावले यांचा मुलगा फरार आहे. त्याच्यावरती तुम्ही प्रश्न का विचारत नाही? फार गंभीर गोष्ट आहे. मुंबई पोलीस दलातल्या एका माजी अधिकाऱ्याचाही तिकडे संबंध आहे त्या ड्रगच्या कारखान्याशी, आणि तो शिंद्यांशी संबंधित आहे. मी नावं घेईन लवकरच. महाडमधल्या कॅबिनेट मंत्र्याचा मुलगा फरार आहे. तो कुठे आहे ते मी सांगतो पाहिजे तर पोलिसांना. काय चाललं या राज्यामध्ये? महापालिका निवडणुकीची राष्ट्रवादीकडून तयारी ही जोरात सुरू आहे. चंद्रपूरमध्ये 66 इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत. मुलाखतीनंतर राष्ट्रवादीची बैठक पार पडणार आहे. तर जळगावची बातमी आहे. जळगावमध्ये देखील महायुतीत जागा वाटपासंदर्भात संभ्रम आहे. सन्मानजनक जागा मिळाल्या तरच महायुतीला प्राधान्य, अन्यथा योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ असं अनिल पाटील म्हणतायत. भविष्यात राष्ट्रवादी एकत्र होईल नाही होईल याची मला काही कल्पना नाही. मला असं वाटतं की पुण्यामध्ये सुद्धा समविचारी विचाराचे जे काही आता समजा दोन्ही राष्ट्रवादीमध्ये पवार साहेबांकडे असतील, दादा आमच्या सोबत असतील, असे समविचारी कार्यकर्ते एकमेकाबरोबर युती केली पाहिजे अशी त्यांची भावना आहे. एखाद दोन सोडा, पण समविचारी पक्षात कार्यकर्ते जे आहेत, समविचारी कार्यकर्ते, ह्या त्यांच्या भावना आहेत, आणि त्यांच्या भावनांचा आदर करून कदाचित होत असेल तर पुण्यामध्ये तसं होऊ शकतं. आमचा समविचारी पक्षाचा आग्रह आहे असा असला तरी सुद्धा आमचा आग्रह असा असणार की ताकद एकाच ठिकाणी कुठेतरी लावली पाहिजे. पुण्यात सुद्धा आमचा आग्रह, माझं स्वतःचं वैयक्तिक मत विचारलं तर त्या ठिकाणी सुद्धा घड्याळाच्याच चिन्हावरती लढलं पाहिजे. आम्हाला समजा जर का काही वाटलंच तर आम्ही जळगावमध्ये सुद्धा किंवा धुळ्यामध्ये सुद्धा आम्ही घड्याळावरतीच निवडणूक लढणार. आम्ही महायुती म्हणून, म्हणजे कमळ, धनुष्यबाण आणि घड्याळ याला म्हणतात महायुती, त्या युतीमधनं पहिल्यांदा आमचं प्राधान्य असणार. आम्हाला समजा जर का त्याच्यातून समाधानकारक निर्णय जर का आमच्या पद्धतीने नाही झाले तर आम्ही फक्त आणि फक्त घड्याळाबरोबरच निवडणूक लढणार. मग त्याच्यात आघाडीमधले या पक्षाबरोबर त्या पक्षाबरोबर याच्याविषयी आम्हाला पक्षश्रेष्ठींनी परवानगी दिलेली नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.